जर शिकार आणि शिकारी काय चाललंय बघा इकडे रील बघायचं काम चाललंय रील कपाट आवरत होती साड्यांच्या घड्या घातल्या अजून कपडे काढायचे ती बघावं म्हणलं साहेबांनी आमचा व्हिडिओ टाकलेला कसा आहे कसा आलाय बघती अजून बघती रील बघत होती ते म्हणलं इंस्टाग्रामला एक बसली तर व्हिडिओ काढावं मस्त गाणं हुडकून तवर तुम्ही टपकला असं झालं हो का मला की तुझ्या कमन घेऊ तुम्ही तुमच्या व्हिडिओला तुमचं चॅनल आहे की तुमचं तुम्ही काढा की मी माझं काढते की म्हणजे असं करायचं का तुला हो मला तसंच करायचंय तिला म्हणलं की आम्ही घेतलेलं जमते माझ्या व्हिडिओ तुम्ही कशाला आणि ती काल बरेच जण म्हणले ती साड्या तो कपाट उघडून दाव नीट का म्हणून नका मी आताच ठेवलंय नीट राहून द्या कसं ठेवलंय मला बघून की काल बरेच जण काय म्हणले माहिती रेशमाने कशी गट्टुडी पोहून नाही आता लावलं की आता इतकं कसं ठेवलंय बघ की ती नॅनूची फ्रॉक बांधून ठेवलेली मोठी जागा म्हणून बांधून गाड्या आता सकाळी वाढू झालं करते ह्या कप्प्यात बी ठेवले गाड्या घालून ह्या कप्प्यात बी ठेवले पण वर लईच राडा केलाय ह्याच्यात काय इथं वर बी कोंबा कोंबीच चालली बरं तिथं ही साड्या असं लावून काय सोडतं माहिती का त्याला तसलं नाही ना शिकूनच आहे अन्नाचीच कपडे त्या सगळ्या कपाट तुझं अन्नाच या त्याची त्या कपाट त्याचीच कपडे सगळी त्याची न्यानूची इगडीच कमान खाली टाकलं राहू दे तिथं कपाट लावते 2 मिनिटं असं ठेवले व्यवस्थित म्हणजे सगळंच काही खराब आहे अशातलं काही वाट नाही बरं का पण रोज एक सारखं काढावं लागतं तीच काढतात पोरं वेगळीच आते वेगळीच ज्ञान स्पेशल तुम्ही काय माहिती का बरेच जण म्हणला कपाट आणा तुम्ही पण नाही ही ह्यांच्यासाठीच आहे स्पेशल कपाट हो ह्यांच्यासाठीच कपाट आहे पण इकडे 1 मिनिट कशाला थांबा की हिथलं मी काय झालं तुम्हाला दावलं होतं ह्याच्यावर काही चर्चा झाली नाही जास्त पण जास्त काही चर्चा म्हणजे हे बोर्ड फिरड जोडलंय सगळं लाइटिंग हो का हे असं केलेलं आहे तिथं त्याचं बटन आहे आणि रात्रीचं दावायला पाहिजे तुम्हाला कसं दिसतंय समजा दार लावलं दार लावले हो का रात्रीचं कसं दिसते हो वर बी चमकते बघा चमकते का नाही ही सगळं आता फिरवून ही जुना सोफा शीट आहे घेऊन ही लाईट बंद करतो आता बघा कसं चमक रात्रीचं लय भारी वाटते ही दावलं होतं मला वाटतं तुम्हाला मी हे दावलं होतं असं उजेड एकदम चकाटमध्ये झालं एकदम असं भारी वाटते आहे का नाही आणि ही काय झालंय हिथं ही AC साठी हो का इथे ही पॉईंट चालले आहे बसू या उन्हाळ्यात जरा निवांत थोडंसं आता सध्याला काय झालंय तारामध्ये होय कुठनं गेलता गेलो मारून कुठनं आला गेल तू जरा बाहेर महत्वाचं काम होतं हो ना गेलावं म्हणजे कसं आहे ते रेशमाचं बोलणंच तसं आहे मित्रांनो म्हणजे मी बाहेर हिंडाय फिरायला हिंडायला किंवा बाहेर कामानिमित्ताने कामानिमित्ताने तुम्ही काय जॉबला आहे गव्हर्नमेंटच्या कुठं चालली आव कपडे काढायचे ती मला मग धंदा या अगं काढशील की मी म्हणलं बसली निवांत बसायला कुठलं त्या साड्या सगळ्या वीस काढलेल्या कपड्यातल्या म्हणून त्या घड्या घातल्या आधी अगं ये 2 मिनिटं नवऱ्यापाशी बसावं जरा शांत ये हो ना आता काय सांगू काय म्हणताय बसली आता बरेच जण कमेंट करते काय वेब सिरीज आता चालू करताय करायची म्हणलं थोडं थांबलोय जरा होय वेब सिरीज कधी चालू करताय बरं करायची की करायची की का आता शिक माझा आवाज येत असेल बोला काय म्हणते काय विषय शिकत नाही काय म्हणू आता चल काय काय करायचंय तुला अहो कपडे काढायच्यात उन्हात हे झालेत पार बर चल थोड्या मोटर चालू करायला लागेल म्हणलं थोड्या वेळाने आता लय ऊन पडलंय इकडे कपडे इकडे कुठं चालवलंय मला कुठे कपडे कपडे काढायला ऊन करायचं
किती 1:30 वाजली का पर पोरांची बस आली म्हटलं. 1:30 वाजून गेले की आता. होय. असं रेशमा काढती कपडे. तर काय बसून जमतंय मी का? बी जरा काय झालं माहिती का, बाहेर गेलो होतो जरा. बाहेरला मी नाही, मी जातोय बरं का. मी 2 तास हिंडून आलोय थोडं. पण बारामती ही हिंडून आलोय, फिरून आलोय. काम होतं जरा. पण मी काय तिकडलं धावलं नाही. बाहेरलं काय होतंय, तुम्हाला धावा गेलं की तुम्हाला मग आवडत नाही. तुम्हाला आवडतंय काय, दोघाचं नवरा बायकोचं काय चाललंय. जास्त म्हणतात बाहेरला धावू नको, घरचं धावत जा. गार्डन फिरडन घरचं, नेनी अण्णा बाप्पू आई रेश्मा, असं घरचं धावत जा म्हणजे. त्याच्यामुळं मग मी काय झाले, जास्त घरचं धावतो, बाहेरलं काय लय धावत नाही. फोन आली वाजतोय रेश्मा तुमचा. बी आली कपडे घेऊन. फोन फोन वाजतोय आलाय तुमचा. कोणाचा तरी, एक मिनिट. घातलं का वाया, माझी कपडे तिकडे ठेवली तरी जमन. आता तिथं कुठं ठेवू? आधी ते तिथं ठेवलंय काय काय त्या कपाटात बसतंय का? नाही नाही पिशवीत. बरं उंदर नाही, पण उंदीर आहे का आता? नाही तर एक बी नाही ना आता. इस्त्री करायला ह्याच्यात नाही म्हणून धुतलेली ठेवले ती. हा तुम्ही बरीच जण म्हणसाल मित्रांनो काय झालंय माहिती का, हिथं जरा चुकलंय थोडासा गणित. होय, हिथं एक आम्ही टॉयलेट केलंय आणि पाठीमाग पड्याला नव्हता हिथं, ही दिसतंय का, हिथं ती पाठीमागनं कोणी आलं गेलं तर एक टॉयलेट बाथरूम केलं होतं आणि हिथं एक टॉयलेट बाथरूम केलेलं आहे. ती झाक लावली. बरं लावलेलं आहे. हिथं आंघोळीचं केलेलं आहे. तर मॅटर असा झालाय की ही झालंय बारक काय तर, आणि ह्याला फरशी काय लावली नाही. पण विषय असा आहे की ह्याला का म्हणून काय केलं नाही, हो का, ही नाही ही पाडायची. आता ही मधली भीती एवढी काढायची आहे आणि ही दोन्ही एक करायची. कमोडचं भांड म्हणजे ही दोन्ही एकत्र जरी आपण केलं ना तरी ह्या आंघोळीचं ही जरा मोठं होणार आहे. म्हणून मग ह्याला एकदमच ह्याला फरशी आणि ही सगळं एकदमच करायचं आहे का नाही रेश्मा. असं नियोजन चाललंय आमचं. आणि ह्या बी खोलीला आहे ना, हिथं म्हणलं किचन ही त्याला कशी पीयूपी ही केली त्या पडलेल्या घरात. होय रेश्मा. ही पण खुली नीट करून घे. नाही ह्याला बी पीयूपी ह्याला बी करू शकतो. ती कुणी आलं गेलं झोपायला ह्याला लागतं ना मोठ्या झोपण्यापेक्षा. आणि ही बाहेर घ्यायची तिकडे भांडी ते पलीकडची एक खोली काढून. हा नाही ह्याला आता खोलीच करायची ठरलंय आपलं. ह्याला खोली तयार करायची. पण ही भांडी तिकडे नेऊन ठेवला म्हणजे ऐका, ही खोली ना एक तयार होती या, लक्षात आलं का. आणि ही पाडायचं, ही दार बंदच करायचं हिथलं, किंवा हे ठेवलं तरी जमतं. ठेवावं लागेल. आणि हिथं एक दार पाडायचं. ऐका, हिथं जाता येता हिथं एक दार पाडायचंय आणि बाहेरनं कसं करायचं ते सांगतो. नियोजन काय झालंय तर घराचं कसं आहे आता, हो का, तुम्ही उदाहरणार्थ हे गार्डन बघताय, ही बघताय, ही आतमध्ये ही झालंय माझं जंकी फंकी. पण विषय असा झालाय की ती खोली नीट केल्याशिवाय हिथं हापीस केलंय मी. पण गोदड्यान फिदड्यान गपाळ्यान चपलान सगळं माझ्याच हापीसमध्ये कोंबती दिदी. आणि मग आमचा विषय असा झालाय की हो का, हिथून ती जी तुम्हाला म्हणलं ना पडेल ना, हो का, हिथं ही काढायचं, हिथं एक दरवाजा करायचा. लक्षात आलं का तुमच्या, हिथून आतमध्ये जायला ही आतली आतच राहणार. ही लक्षात आलं का. हिथून नेमकं ही तिथून ती ही 10 फूट अंतर आहे. ही 10 बाय 10ची खोली एक प्रकारचं हिथं किचनच करायचे. हिथं असं प्लॅनिंग चाललंय. आणि वर टाकी फिकी ही स्लॅबचं करायचं म्हणतो. ही कुठलं हिथं जी करायचं आहे ना आपल्याला खोली एक काढायची, ही स्लॅबची काढायची हिथं. म्हणून ही प्लास्टर ठेवलंय. प्लास्टर बी करता येत नाही आणि काहीच करता येईना. हिकडून ही बाथरूम काढलंय. लक्षात आलं का. हे मग ही थोड्याशा गिट आणून ही अजून हिथनं सरळ करून मला वाटतं हितवर येईल, किंवा थोडं क्रॉस जरी घेतलं तरी. पण नाही काय, हे सरळ जरी केलं हितवर तरी सुद्धा हिथनं कसं आहे, रस्ता रस्त्याची काही गरज नाही. मग हिथं एक छोटंसं किचन होईल. म्हणजे 3 खोल्या होत्या ना, ती एक खोली संडास बाथरूम हे सगळं असं होईल नीटनेटकं. असं चाललंय आमचं नियोजन. पण लगेच नाही आता थोडंसं. म्हणून ती प्लास्टर नाही, ह्याचं बी काय कलरचं काम केलं नाही, काहीच नाही. मग नंतर नाही ना हे काढलं शेड तरी जमते. आता काय झालं, ह्यांना किचन करून दिल्याशिवाय ही बायका तर काही काढणार नाही ती. असा खेळ झालाय.
किंवा हिथं जी किचन करायचो आपण बरं का, ती मला तर काय वाटतंय माहिती आहे का, तिथून कुठनं डायरेक्ट तिथनं हिथनं जरी केलं, बघू कसं हितपर्यंत जरी केलं, बारकं होत असेल हितपर्यंत जर केलं ह्या खिडकीपर्यंत, तरी सुद्धा जमायला लागतं खेळ. ह्या खिडकीपर्यंत जरी केलं ह्या, तरी असं मोठं होईल ना, मग नेमकंच लंबू होईल. आलं का लक्षात? करायचं आहे पण थोडंसं हळूहळू, लगेच तर काय होणार नाही, पण करू. आणि मग बघू बंगल्याचं किंवा घराचं थोडंसं थांबू, जरा लेट होईल थोडं, पण करू. चला ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो.